नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण जी केस बघणार आहोत ती 32 वर्षाच्या एका लेडीची आहे. तिच्या लग्नाला 4 वर्ष झालेली होती आणि त्यांच्या टेस्ट मध्ये फॅलोपियन ट्यूब ब्लॉक्स होत्या असं आलेलं होतं, म्हणून त्यांना IVF करण्याचा सल्ला दिला गेला होता. आपले रेडिओ कार्यक्रम ऐकून त्या आपल्याकडे आल्या. 9 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि आता नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर त्यांची केस नेमकी काय होती? कसं असतं, एकदा फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज असा रिपोर्ट आला की असं वाटतं की बाबा हा तर मेकॅनिकल डिफेक्ट आहे, परंतु तसं नाहीये. बरोबर, म्हणजे जर का आपण बघितलं की ही फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज आहे हे बघण्यासाठी काय टेस्ट केली जाते, तर HSG नावाची म्हणजे हिस्टोसाल्पिंगोग्राफी. ह्याच्यामध्ये होतं कसं की एक डाय इंजेक्ट केला जातो आणि हा जेव्हा डाय इंजेक्ट केला जातो तर त्यावेळेला म्हणजे शरीर एक आकसलं जातं, म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन होते असं आपण म्हणू शकतो. बरोबर, म्हणजे शरीराची ती एक ऍक्शन असते की ज्याच्यामुळे शरीर काय होतं, आखडलं जातं आणि त्याच्यामुळे तुमच्या फॅलोपियन ट्यूब काय होतात, समजा कधी कधी आकुंचन पावल्या तर त्या ब्लॉक असल्यासारख्या जाणवतात. पण तो एक टेम्पररी पार्ट आहे, म्हणजे तो ब्लॉक आहे, म्हणजे खरंच ब्लॉकेजेस आहेत हे काही नाहीये. किंवा दुसरी एक त्याच्या पुढची जर का ऍडव्हान्स स्टेज जर का आपण बघितलं तर ती म्हणजे लॅप्रोस्कोपी. बरोबर, पण दुर्बीण ज्या वेळेला टाकली जाते तेव्हा सुद्धा कधी कधी काय होतं, शरीर अशी रिॲक्शन देते, म्हणजे त्यावेळेला तेवढ्या पुरतं आकुंचन पावलेलं असू शकतं. त्यामुळे आमच्याकडे आलेल्या अशा बऱ्याच केसेस आम्ही बघतो की जर का यांना जर का प्रॉपर ट्रीटमेंट दिली, म्हणजे मेनली कसं झालेलं असतं की त्या एरियातलं वातावरण बिघडलेलं असतं, त्याच्यामुळे थोडाफार फॅलोपियन ट्यूबला कधी कधी टेम्पररी ब्लॉकेजेस आलेले असतात किंवा इतर काही एंडोमेट्रायसिस झालेलं असतं किंवा इतर काही प्रॉब्लेम झालेले असतात. म्हणजे बेसिकली त्या भागामध्ये जो काही एक इम्बॅलन्स झालेला असतो एनर्जीचा, त्याच्यामधून हे प्रॉब्लेम झालेले असतात. आणि हे जर का प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह केले तर नक्कीच काय होतं, नैसर्गिक प्रेग्नन्सी राहू शकते. या विषयावर आपण अजूनही बोलणार आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, वंध्यत्वासारख्या आजारामध्ये सुद्धा तुम्ही आयुर्वेदाच्या साथीने नैसर्गिक प्रेग्नन्सीचा लाभ घेऊ शकता आणि यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. सर, मग यांच्या केसमध्ये काय इम्बॅलन्स झाला होता आणि काय ट्रीटमेंट देऊन तो आपल्याला बॅलन्स करता आला जेणेकरून नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिली? आयुर्वेदानुसार जर का बघितलं तर हा जो काही म्हणजे पेल्विकचा जो भाग आहे तो वाताशी संबंधित येतो. म्हणजे प्रॉपर पाळी येणं असेल किंवा म्हणजे तुमचं कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम, म्हणजे म्हणतो ना की डेफिकेशन असेल, स्टूल पास होणं असेल, युरिन पास होणं असेल, हे सगळं अपान वायूच्या अंडरमध्ये येतं. ज्या वेळेला वातदोष निर्माण होतात किंवा त्या ठिकाणी जर का म्हणजे पित्त वाढलं किंवा हीट जर का वाढली तर त्याच्यातून आपण बघतो की मग बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. आणि हा जो काही इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे मग PCOD सारखे प्रॉब्लेम क्रिएट होणं किंवा म्हणजे एंडोमेट्रायसिस सारखे प्रॉब्लेम क्रिएट होणं किंवा म्हणजे टेस्ट करताना फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस असल्यासारखं दिसणं, म्हणजे त्यामुळे तो ब्लॉकेज आहेच असं मान्य करणं योग्य होणार नाही. तर असे प्रॉब्लेम्स येतात. मग अशा वेळेला जर का म्हणजे बघायचं की त्या स्त्रीची प्रकृती काय आहे, मग त्यानुसार मग तिला बाबा बॅलन्स करण्यासाठी पहिल्यांदा वमन द्यायला पाहिजे. म्हणजे जर का कफज असेल तर वमन दिलं गेलं पाहिजे किंवा जर का पित्तज असेल तर मग विरेचन देऊन नंतर बस्ती दिली गेली पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे गर्भाशयातलं वातावरण योग्य करण्यासाठी तिला उत्तर बस्ती दिला गेला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने म्हणजे प्रायमरी लेवलला तर कसं असतं की मॉडर्न मेडिसिन एवढे झालेले असतात की शरीराचं डिटॉक्सिफिकेशन गरजेचं असतं. तर ही जी काय आपण शोधन चिकित्सा करत असतो, बरोबर ना, म्हणजे पंचकर्माच्या द्वारे, तर त्याद्वारे काय होतं असतं, शरीराचं शुद्धीकरण होतं, वातपित्त कफाचं बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे पाळी येणं किंवा म्हणजे अंड व्यवस्थित तयार होणं, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात आणि त्याच्यातून नैसर्गिक प्रेग्नन्सीची निर्मिती होत असते. तर या लेडीच्या बाबतीत आपण असंच केलं. जो काही आपलं एक शेड्यूल आहे, बरोबर ना, म्हणजे त्यांची पित्त वात प्रकृती होती, त्यानुसार आपण त्यांना विरेचन आणि बस्ती दिला, उत्तर बस्ती दिला आणि त्याच्यातून तिथलं वातावरण योग्य झालं आणि मग त्याच्यातून काय झालं, नैसर्गिक संततीचा त्यांना लाभ झाला. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्वासारख्या केसेसमध्ये सुद्धा तुम्ही आयुर्वेदाच्या साथीने नैसर्गिक प्रेग्नन्सीचा लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.